गावगाड्यांमध्ये खेडेपाड्यांमध्ये जर आपण पाहिलं तर दलितांना जातीपातीचे चटके सहन करावे लागत होते। पण आता दुष्काळाने जातीपातीच्या या सगळ्या भिंती जी दरी आहे ती साफ पुसून टाकलेली आहे। जाऊया लातूर मधल्या गांजूर या गावात। लातूर जिल्ह्यातलं गांजूर नावाचं छोटंसं गाव। दुष्काळाच्या झळा गावाला नवीन नाहीयेत। गावाच्या बाजूने वाहणारी मांजरा नदी कोरडी ठाक पडली आहे। नदीला पाणी नसल्याने गावात पाण्यासाठी वणवण सुरू आहे। गांजूरच्या गावकुसाबाहेर राहणारे मधुकर भोसले, त्यांच्या वाड्यातल्या बोरवेलला भरपूर पाणी लागलंय। बारी बारी नीट व्यवस्थित घ्या, दमाने भरा की गडबड करू नका। त्यांनीही ते पाणी गावकऱ्यांसाठी मोफत पुरवलंय। सर्व जाती धर्माचे गावकरी भोसले यांच्या वाड्यातून पाणी घेऊन जात आहेत। गावकऱ्याला पाण्याची लय अडचण आहे। तर विहिरीला पाणी नाही, कुठं कोरडवाहू नदीला पाणी नाही। 14 ते 15 ह्या दरम्यान बोर घेतलं होतं। त्यावेळेपासून आज 2 ते 3 7पर्यंत मी गावाला पाणी पुरवितोय। सर्व जाती धर्माचे लोक एक पाणी येतात, मी कुणाचे 5 पैसे घेत नाही ना काही नाही। सौखुशीनं सर्व गावाला पाणी मी देतोय। गांजूर गावातील इतर 2 बोरवेलला पाणी आहे, मात्र हे पाणी पूर्ण गावाला अपुरं पडतंय। पहाटे 5 पासूनच गावातील महिला भोसले यांच्या वाड्याकडे पाण्यासाठी जात आहेत। मधुकर बसण्याचं पाणी आम्ही बोर पाडाचं पाणी पिता। अच्छा, आणि इतर ठिकाणी भेटतंय का पाणी? कुठं तरी कवा एखादी भेटली तर भेटली, नाही तर भेटत नाही। इतरच भेटतंय, पाणीच नाही। मधुकर भोसले यांचे थोरले भाऊ रघुनाथ भोसले यांचं बालपण गांजुरात गेलं। त्यांच्या बालपणी त्यांना वेगळ्या नळावरून पाणी भरावं लागत असल्याची आठवण ते सांगतायत। मात्र आता गावकरी जातपात विसरून त्यांच्या वाड्यात पाणी भरायला येतात, याचं त्यांना समाधान वाटतंय। गावातले लोक पाणी भरीत होता, कुणी नको म्हणत नव्हतं, पण त्या टाकीला आम्हाला पैप एक अलग काढून दिला होता। मग आता त्या अलग काढून दिल्यावर आमची लोकसंख्या थोडी आहे, मग ह्या लोकसंख्येला आमचं पाणी उरायचं। सध्या 2 गावामध्ये बोर आहेत, आपले हापसे आहेत, पण ते हापशाला काही पाणी पुरं नाही। आता भारत निर्माणची विहीर होती, ते नदीच्या कडेला असल्यामुळे नदीचं पाणी आटल्यामुळे ते विहिरीमध्ये पाणी नाही। मग सध्या आता भोसलेच्या वाड्यातून एक बोर त्यांनी घेतलेला आहे, त्या बोरचं सतत पाणी चालू आहे म्हणजे सगळ्या गावाला। दुष्काळामुळे मराठवाड्यात काही चांगल्या गोष्टी घडतायत। सर्वप्रथम पाणी काटकसरीनं वापरण्याची सवय मराठवाड्यातील लोकांना लागली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, सामाजिक दरी जी होती, गावकुसाबाहेर राहणारा समाज आणि गावात राहणारा समाज, या दोन्ही समाजातील जी पारंपरिक सामाजिक दरी होती ती आता पुसटशी होत चालली, आणि गांजूर गावानं एक वेगळा आदर्श आता राज्यात घालून दिलेला आहे। गांजूर हे गाव जातीपातीमध्ये जखडलेल्यांसाठी खऱ्या अर्थानं शिकवण देणार आहे। गांजूर सारख्या घटना महाराष्ट्रात घडायला वेळ लागणार नाही, कारण आपली परंपरा फुले शाहू आंबेडकरांची आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, लातूर।